नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीचे जागतिक वातावरण आहे, युद्धाचं वातावरण आहे एखाद्या देशामध्ये, आणि त्याच्यामुळे जी तयार होणारी अनसर्टन्टी आहे किंवा जी तयार होणारी अनिश्चितता आहे, त्याच्यामुळे कुठे ना कुठं आपल्याला जे आपल्या पिकाचं नियोजन करायचं आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला डिसिजन घेतलं पाहिजे की कुठल्या पद्धतीचं पीक लावायचं, ज्याचा येणाऱ्या काळामध्ये किंवा ह्या ज्या परिस्थिती आहेत त्याच्यावरती कसं आपल्याला नियोजन करता येईल आणि आपल्याला आपलं संरक्षण कसं करता येईल. आणि आज ह्याच गोष्टीची चर्चा करण्यासाठी तेजस आपल्यासोबत आहे. नमस्कार. तेजस, जी सुरुवातीला वाटत होतं की 1-2 आठवड्यात संपेल युद्ध, पण तशी काही चिन्ह दिसत नाहीयेत. आणि ज्या पद्धतीचं एक्सपोर्टला किंवा इम्पोर्टला जे चॅलेंजेस होत आहेत, तर अशा पद्धतीमध्ये जी आपली काही पिकं आहेत, पर्टिक्युलरली जर महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं कांदा आहे किंवा भेंडीसारखं पीक आहे किंवा मिरचीसारखं पीक आहे, जे की प्रामुख्यानं आखाती देशामध्ये पाठवलं जातं. तर अशा पिकांचे पाठवणं अवघड होऊन गेले आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? आता जसं तुम्ही उल्लेख केला की हे युद्धाचं जे काही तीव्रता आहे तर ती वाटलं होतं की 2-3 दिवसात हे थांबेल आणि हे फक्त एक काय म्हणतो त्याला परिस्थिती निर्माण करण्यासाठी किंवा वातावरण निर्मितीसाठी हे झालेलं असेल, परंतु याची खोली तशी मोठी वाटते. युद्ध कधी संपेल हे सांगू शकत नाही, पण प्रत्येक वेळेला मी एक अनुभवलंय किंवा काय म्हणतो ना, शेतकऱ्यांच्या बाजूनी बोलतो म्हणून नाही, परंतु अशा ज्या काही गोष्टी घडतात ना तर याचे परिणाम दूरगामी राहतात. म्हणजे उदाहरणच सांगायचं झालं तर व्यापारी आज तुम्हाला युद्धाचं भीती दाखवेल आणि तुमच्याकडून माल स्वस्ताची अपेक्षा करेल, भले तो बाजारात काही पण भावाने विकेल, तो तीच युद्धाची भीती दाखवेल ग्राहकांकडून जास्त पैसे आकारेल. असं पण घडतं. ही घटना ह्या तात्पुरतं ज्यावेळेस जोपर्यंत युद्ध चालू आहे तोपर्यंत राहणार नाही, तर ही पुढचे काही महिने तशीच चालू राहील. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की कलिंगड सारखं पीक आहे जे की आखाती देशामध्ये आपल्याकडून मोठ्या प्रमाणात जातं. त्याच्या खालोखाल तांदूळ आहे, त्याच्या खालोखाल मसाला आपल्याकडून जो जातो तो, त्यानंतर मग फळपिकांमध्ये कलिंगड असेल, आपलं डाळिंब असेल, द्राक्ष असेल, केळी असेल, फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडून जातं. आणि याच्यावर येणारा ताण, भेंडी, मिरची सारखं जे काही व्हेजिटेबल असतील तर याच्यावर आपल्याला पुढे जाऊन पण ताण राहणार. आणि टोमॅटोचा जर विचार केला, गेल्या 2-3 वर्ष टोमॅटो याच्यातूनच चाललाय की टोमॅटोचे भाव वाढायला जी काही अपेक्षा आहे तर ती होतच नाही. कारण का, तर आपल्या भारताच्या जे काही बॉर्डर्स आहेत तर तिथं जे काही तणावपूर्ण वातावरण आहे याचा परिणाम आपल्या एक्सपोर्टवर आहे. आणि टोमॅटो काय इथून आखाती देशात किंवा इथून अमेरिका सारख्या देशात एक्सपोर्ट होणारा विषय नाही, तर तो आपल्याला जवळपासच्या देशांमध्ये एक्सपोर्ट करायचा आहे. कांद्याचं तेच गोष्टी. म्हणजे एकंदरीत काय सांगायचे की ज्यावेळेस तेल इम्पोर्ट करायचे तर सरकारकडे विशेष यंत्रणा आहे, तेल सरकार आणावं लागते, कच्चं तेल, तर ते सरकार काही करून आणेल. पण शेतकऱ्यांचा असलेल्या मालाचं काही व्यवस्था नाही, त्याच्यासाठी सरकारकडे वेळ द्यायला नाही किंवा सरकारकडे असं कोणतंही ठोस धोरण नाही की काही करून आपल्याला हा जो काही आपली जी काही ट्रेड आहे तर तो काही करून झाला पाहिजे, कृषी मालाची निर्यात झाली पाहिजे, असं बिलकुल सरकारच्या डोक्यात नाही. आणि म्हणून याचा दूरगामी परिणाम येणार आहे. आता याचा एक परिणाम आपण एका बाजूनी पाहतोय की फक्त विक्री व्यवस्थेवर, याचा दुसरा पण एक परिणाम येणार आहे. तो असा की बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे की चायना किंवा आखाती देश इथून वॉटर सोल्युबल मोठ्या प्रमाणात येतात, विद्रव्य खतं सगळ्यात मोठी या ठिकाणावर येतात. दुसरं असं, चायनावर आपली डिपेंडन्सी आहे की जी डिपेंडन्सी केमिकलमध्ये पण आहे किंवा जे काही छोट्या मोठ्या त्या आपल्या जे काही कृषी निविष्ट आहेत, म्हणजे ज्यामध्ये अगदी खतापासून तर यंत्रणापर्यंत, म्हणजे फवारणी यंत्रापर्यंत, तर ती चायनावर काही अंशी, प्रत्येक गोष्टीत 100% नाही पण बऱ्याचशा 100% गोष्टींमध्ये काही अंशी आपल्याला त्याच्यावर अवलंबित होय. मग आता चायना तर काही युद्धात नाही, परंतु जो काही समुद्री मार्गे होणारी वाहतूक आहे, ज्या स्वस्त गोष्टी त्या समुद्री मार्गे जातात, ज्या महागड्या गोष्टी त्या हवाई मार्गे जातात. मग त्या स्वस्त गोष्टी समुद्री मार्गे जे येणार आहे त्याला निर्बंध आहे. मग समुद्री मार्गे जी काही वाहतूक आहे ती बदलली, व्यवस्था बदलल्यामुळे त्याचा खर्च बदलला. म्हणजे गेल्याच आठवड्यात, गेल्या युद्धाच्या पूर्वी साधारणपणे $1100 जो कंटेनरचा रेट होता तो $2500 वर गेला. म्हणजे तो किती 2.5 पट झाला. मग अशी जी काही बदल झालाय तर याचा इम्पोर्टवर परिणाम होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे कृषी पंप महाग होणार, तुमच्याकडे खतं महाग होणार, वॉटर सोल्युबलचा तुटवडा येणार, केमिकल सुद्धा याच्यामध्ये महाग होणार. आणि हे सगळं झाल्यानंतर जे काही आपल्याकडे असणारं क्रूड ऑइल आहे, मग त्या क्रूड ऑइलचा पण भाव बदललाय. म्हणजे आता तुमच्याकडे व्यापारी त्याचं पण रडगाणं करणार, दुकानदार ट्रान्सपोर्टचे रेट वाढले म्हणून तुमच्याकडून कीटकनाशक, बुरशीनाशकांचे रेट वाढवून घेतले जाणार. मग याचा सगळ्याचा दूरगामी परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेपेक्षा
दुर्गमी परिणाम आपल्या शेती व्यवस्थेवर होणार आहे. बरोबर. आणि काय दुर्दैव असेल तर असू शेतकऱ्यांचं की प्रत्येक घडणारी घटना ती शेतकऱ्यांच्या किंवा शेतीच्या मालाच्या मुळावर येऊन थांबते. बरोबर. आणि हे सगळ्यात दुःखद गोष्ट किंवा जी काही म्हणतो ना आपण दुर्दैवी गोष्ट आहे तर ती अशी. आणि याचा परिणाम झाल्यानंतर याच्यातून सावरायची परिस्थिती येते त्यावेळेस मार्केटमध्ये अरायवल मोठ्या प्रमाणात होतो, मागणी तेवढी नसते. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात आणि हे फार चक्र जे तर ते चक्र कधीच थांबत नाही, ते फिरतच राहते. तर बरोबर. ह्याचं खूप वाईट वाटतं. मी एक अनुभव तुम्हाला सांगतो. साधारणतः एक जर तुम्ही 7 किंवा 8 वर्षापूर्वी जर बघितलं असेल तर हो. जे उन्हाळी टोमॅटो आहे त्याला फार चांगले दर असायचे. त्याचं कारण एक होतं, हे जे टोमॅटो आहे ते बांगलादेश झालं किंवा बरोबर. पाकिस्तान झालं अशा देशामध्ये आपण देत होतो. निर्यात करत होतो. पण ज्यानंतर ज्या पद्धतीचे आपले पाकिस्तान बरोबरचे संबंध चिघळत गेले, त्याच्यानंतर पाकिस्तानमधलं एक्सपोर्ट बंद झालं आणि त्यामुळे कुठं ना कुठे जे राजस्थान आहे किंवा पंजाब, हरियाणा इथे जे टोमॅटो लागायचं त्याची लागवड मोठ्या प्रमाणावरती कमी झाली, कारण हो. त्यांना पाठवायला जागा राहिलेली नाहीये. जर तुम्ही ह्या मागच्या एखाद्या वर्षाचा विषय घेतला तर जे बांगलादेशमध्ये आपण जे एक्सपोर्ट करत होतो, मिरची झालं, टोमॅटो झालं, तर बांगलादेश बरोबर जे सध्या आता ताणलेले संबंध आहेत त्याच्यामुळे कुठं ना ते बंद कुठं झाले. बांगलादेशची एक्सपोर्ट जी आहे बरोबर. ती सुद्धा बंद झाली. त्यामुळे जे ह्या वर्षी तुम्ही जर बंगालचा भाग घेतला, जिथं सिलिगुडी असेल किंवा उत्तर बंगालमध्ये जो टोमॅटो लावला जातो, आसाममध्ये जो टोमॅटो लावला जातो, त्याचं क्षेत्र फार घटलेलं आहे किंवा तिथं शेतकऱ्यांना पाहिजे तसे दर मिळत नाहीयेत. आणि हा एक इनडायरेक्ट परिणाम आहे की तुम्ही जे काही एक्सपोर्ट आपला जो बंद झालेला आहे त्याचा हळूहळू आपल्या तो शेतीवर परिणाम होतो. होतो. रेट मिळत नाही ना, अल्टिमेटली त्याचं रूपांतर शेतकरी त्या पिकाकडे दुर्लक्ष करतात आणि बरोबर. दुसऱ्या पिकाकडे जातात. तर हा एक त्यातून महत्वाचा परिणाम होणार आहे. आता जो इमिजिएट इम्पॅक्ट आहे आपल्याला ह्या युद्धाचा तो काय होणार आहे तर भेंडीसारखं पीक झालं किंवा आता उदाहरण घ्या, मिरचीचा पिकाचं उदाहरण घ्या. फेब्रुवारीच्या शेवटीपर्यंत मिरचीचे दर 80 रुपये ते 85 बरोबर. रुपये किलो होते. पण जसं तुमचं युद्ध चालू झालं तसे रेट ते 50 रुपयावरती येऊन गेले. बरोबर. म्हणजे आवक तेवढीच आहे पण मागणी घटल्यामुळे तुमचे ऑटोमॅटिक दरामध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि जर ही अस्थिरता अशीच चालू राहिली तर जो येणारा हंगाम आहे, जिथं आपण आता आपल्या संभाजीनगरमध्ये मिरचीची लागवड बरोबर. होते, पुढे चालून नागपूरमध्ये मिरचीची लागवड हो. होईल, तर ह्या सगळ्या भागातून जी मिरची एक्सपोर्ट होती आपल्या आखाती देशांमध्ये तिथे ह्याचा परिणाम होईल आणि जी आपल्याला एक्सपेक्टेड प्राइस आहे की जो दर आहे तो मिळणार नाही आणि आपल्याला त्याच्यामध्ये नुकसान सहन करावं लागेल. बरोबर. त्याच्यामुळं थोडं जर पॅसिमिस्टिक किंवा जर थोडं खराब वाटलं तरी चालेल, पण जर ह्या वेळेमध्ये जर आपण थोडंसं दुसऱ्या पिकाचं जर नियोजन केलं, जर ऊसासारखं पीक असेल जिथं बरोबर. आपल्याला शाश्वती आहे किंवा मक्यासारखं पीक केलं ज्याच्यामध्ये आपल्याला शाश्वती आहे, अशा पिकाकडे जर एखाद्या हंगामासाठी वळलं तर त्याच्यामध्ये काही नुकसान नाहीये. कारण त्याच्यामध्ये आपल्याला आपलं जी कॅपिटल आहे किंवा आपलं जी अर्थव्यवस्था आहे स्वतःची ती धरण्यासाठी व्यवस्थित राहील आणि त्याच्यातून जास्त नुकसान उठवावं लागणार नाही. असं पण होऊ शकतं कदाचित युद्ध थांबेल, एखादं दरामध्ये चढ येईल, खूप असं सुद्धा अचानक होऊ दिसेल. शकतं. अस्थिरता सुद्धा येऊ शकते. त्यावेळी वाटेल, अरे आपण तेव्हा लावलं असतं तर हो, बरं हो. झालं असतं. पण ती अस्थिरता कशी येईल, केव्हा येईल ही आपण सुद्धा सांगू शकत नाही किंवा ती प्रिडिक्ट करू शकत नाही. आणि त्याच्यामुळं काही वेळेला काठावर बसणं हा सुद्धा विजय असतो. आणि अशा अस्थिर परिस्थितीमध्ये काठावर किंवा बांधावर बसणं हे मला वाटतं जास्त योग्य राहील. मग याच्यात बदल जसे तुम्ही सांगितले की हे एक बदल झाले म्हणजे एक तर याचं जर आपण गणित मांडायचं म्हणलं तर 5 एकर टोमॅटोचं नियोजन करणार आणि 2 एकर बरोबर करणं संयुक्तिक राहील. बरोबर किंवा ज्याला 4 एकर मिरची लावायची त्यांनी कदाचित 1-1.5 एकर मिरची बरोबर. लावणं संयुक्तिक राहील. बरोबर हे थोडक्यात बदल करू शकतो. बरोबर. दुसरं काय, जे काही ज्याचे भाव वाढणार आहे, बरोबर मग आता भाव कसले वाढणार आहे तर खास करून खतांचे आणि बरोबर. वॉटर सोल्युबलचे वाढणार. बरोबर मग आपल्याला त्याचा वापर थोडासा नियंत्रणात आणायचा. बरोबर वॉटर सोल्युबलला पर्याय काय, तर जे विद्रव्य खतं जी आपली युरियासारखी असेल किंवा 24-24 सारखी खतं असतील किंवा पोटॅश जे असेल बरोबर 50 किलो मधलं, तर ते विद्रव्य तर त्याचा वापर थोडा भर त्याच्यावर द्यावा लागेल. बरोबर. हा एक बदल करावा लागेल. दुसरं काय, सेंद्रिय खत आता आपल्याला जास्त वापरायला लागेल. कारण का, तर आता आपण खतांचा वापर मर्यादित करणार आहे. मग बरोबर. जमिनीला जो काही पोषण तत्व आहे तर ते सेंद्रिय खताच्या माध्यमातून जास्त दे. जैविक खतांचा वापर आपल्याला केला पाहिजे, बरोबर. स्लरीच्या माध्यमातून, बरोबर जे की जैविक नत्र स्फुरत पालाशीवर गळणारे घटक आहे, हम्म. त्यांचा वापर. कारण याच्या दरामध्ये शक्यता कमी बदल होण्याची, पण बाकी खतांच्या दरामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. मग जो होणारा बजेट आहे तर ते आपल्याला थोडंसं इकडे वळवायचंय आणि आपला जो खर्च आहे तो नियंत्रणात ठेवायचा आहे. कारण का, तर भावाची शाश्वती नाही. बरोबर तर या 2-3 गोष्टी आपल्याला करायच्या. याच्या व्यतिरिक्त आता जसं युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे, तर तिथं सगळ्यात मोठं सूर्यफुलाचं उत्पादन होतं. बरोबर तर मग अशा पिकांकडे आपल्याला वळायचंय का, त्याची एक संधी आपल्याला राहील. कदाचित सोयाबीन आपल्याला साथ देत नाहीये यावर्षी, ठीक आहे, बाजार सोयाबीनचे पण टिकून आहेत. कदाचित आपल्याला पर्यायी पीक म्हणून सूर्यफुलासारख्या पिकाचा विचार करायचा. तर याच्यावर आपण
काय म्हणतो विचार करण्याची ही वेळ आहे. आहे बरोबर. असं नाही की हे संकट फार मोठं आहे आणि आता याच्यात आपण काहीच करू शकत नाही. तर याच्यात आपण काहीतरी करायचे बदल आपल्या पद्धतीने आपल्याला असे छोटे छोटे बदल करायचे, पिकाच्या नियोजनात बदल करायचे, पिकाच्या निवडीमध्ये बदल करायचे आणि असं करून आपल्याला जे काही आपलं एकंदरीत भांडवल जसं तुम्ही बोलले होते की ते भांडवल आपलं साठवायचे, बरोबर. टिकवायचे आणि पुढील जे काय आपलं हंगाम असेल त्यावेळेस आपल्याला परत एकदा जोमाने लढायचे. तर त्या उद्देशाने आज आपण हा बरोबर. खरं तर व्हिडिओ साठी विषय निवडला. यामध्ये काय म्हणतो ना आपण करण्यासारख्या गोष्टी कमी आहेत, बरोबर. कारण घडणाऱ्या ज्या घटना आहेत तर त्या कंट्रोलच्या बाहेर आहेत आणि मोठे मोठे लोक त्या थांबवू नाही शकत, आपण नाही थांबू शकत. तर आपण आपल्यात काय बदल करू शकतो, बरोबर. आपल्या नियोजनात काय बदल करू शकतो, हा या उद्देशाने आपण आज हा लोकशिवारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती किंवा हा व्हिडिओ आणला. आणि मला असं वाटतं की नक्कीच आपल्याला विचार करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ, असं नाही की याच्यातून आम्हाला काही सल्ला द्यायचा आहे किंवा असंच केल्यामुळे आपल्याला काही नियोजनात बदल केल्यामुळे असा फायदा होईल असा सल्ला देण्यासाठी हा व्हिडिओ नाही, परंतु विचार करा किंवा विचार करू आपण मिळून. आणि काय आपला विचार असू शकतो तर कमेंट करून नक्की सांगा. आपल्या कमेंटमुळे आपण कशा पद्धतीने याला पुढे घेऊन जाऊ शकतो या चर्चेला, तेही त्याची एक दिशा येईल आणि गरज पडली तर परत एकदा आपण त्याच्यावर नक्की चर्चा करू शकतो असं मला बरोबर. वाटतं. तर मला वाटतंय बळीराजा प्रत्येक संकटातून बाहेर काढून नवीन हो. मार्ग शोधतो आणि ह्या संकटातून सुद्धा आपण मार्ग काढू आणि त्या मार्गामध्ये आम्ही नेहमी तुमच्या बरोबर असू. अशीच वेगवेगळी माहिती हो. घेऊन, अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.